स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये। आज आपण झटपट चविष्ट असं मसाला वांग कसं बनवायचं ते पाहणार आहोत। आज आपण मसाला वांग बनवणार आहोत, तर त्यासाठी इथे मी ताजी कोवळी अशी वांगी घेतलेली आहेत। ही या पद्धतीने अशी मध्ये कट देऊन घेतलेली आहेत आणि किडकं वगैरे आहे का ते असं पाहून घेतलेलं आहे। खूप छान अशी आपली कोवळी ही वांगी आहेत। आता ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे। इकडं गॅसवरती मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे। आता ही वांगी आपण यामध्ये टाकून घ्यायची आहेत। सुरुवातीला व्यवस्थित आपण थोड्याशा तेलावरती हे वांग परतून घ्यायचं आहे। सुरुवातीला झाकण ठेवून आपण एक 3 ते 4 मिनिटं वांग वाफवून घ्यायचं आहे। सुरुवातीला आपली वांगी छान अशी परतून होत आहे, तोपर्यंत आपण एक वाटण बनवूया। तिथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे थोडंसं। इथे तुम्ही शेंगदाणे पण घालू शकता। इथे माझ्याकडे अगदी जाडसर वाटलेला शेंगदाण्याचा कूट होता, पण तो थोडासा बारीक व्हावा म्हणून मी घेतलेला आहे। आणि इथे एक छोटा चमचा तीळ देखील मी वापरणार आहे। सोबतच इथे आपल्याला आलं, लसूण आणि कोथिंबीर देखील घालून घ्यायची आहे यामध्ये। आता हे सर्व साहित्य आपण छान असं मिक्सरवरती जरा बारीक करून घेऊया। इथे आपली वांगी छान अशी परतून झालेली आहे, पाहू शकता इथे तुम्ही। आता आपण एका ताटामध्ये ती काढून घ्यायची आहे। इथे आपले एवढे तेल देखील शिल्लक राहिलेले आहे। आता त्यामध्ये अगदी थोडंसं मी तेल आणखीन घालून घेणार आहे। थोडंसंच मी तेल घातलेलं आहे। आता तेल आपलं हलकंसं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे। मोहरी तडतडली की आपल्याला जिरे देखील थोडेसे घालून घ्यायचे आहे। हिंग घालून घ्यायचं आहे आणि सोबतच आपल्याला इथे मी 2 कांदे बारीक असे कट करून घेतलेले आहेत, ते घालून घ्यायचे आहेत। आता कांदा आपण छान असा 1 मिनिटभर असा मीडियम गॅसवरती थोडासा परतून घ्यायचा आहे। सुरुवातीला कांदा आपला परतून होत आहे आणि इकडे वाटण देखील तयार झालेलं आहे। इकडे टोमॅटो घेतलेला आहे, त्याची आपण प्युरी करून घेऊयात। कांदा आपला छान असा परतून झालेला आहे लालसर रंगावरती। आता आपण हे टोमॅटो प्युरी करून घेतलेली आहे। एकच टोमॅटो मी घेतलेलं होतं, ते घालून घेऊयात। आपण व्यवस्थित मिक्स करायचं आहे। एक आणि वरती थोडंसं मी मीठ घेतलेलं आहे, चवीपुरतं मीठ घालून घ्या। आता हे व्यवस्थित आपल्याला टोमॅटो 3 ते 4 मिनिट, साधारणतः 3-1 मिनिट आपण हे मीडियम गॅसवरती टोमॅटो परतून घेऊयात। इथे आपलं टोमॅटो प्युरे छान अशी परतून झालेली आहे। मस्त असं आपलं वाटण परतलेलं आहे। आता इथे आपण हे वाटण जे बनवलेलं होतं, तीळ, शेंगादाणे आणि सुकं खोबरं, आलं, लसूण, आता हे वाटण देखील आपण यामध्ये घालून घेऊयात। व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि या वाटणासोबतच आपल्याला इथे मसाले घेतलेले आहेत। घरगुती काळा मसाला, लाल तिखट थोडं घेतलेलं आहे, हळद पावडर घेतलेली आहे, गरम मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे, जिरे पावडर आहे, भाजलेले जिरेची पूड, धणे पावडर आहे। हे एवढे आपले रोजच्या वापरातील मसाले जे आहेत ते आपण यामध्ये घालून घ्यायचे आहेत। गॅस मीडियम करायचा आहे आणि मीडियम गॅसवरती आपण हा मसाला सर्व आणि आपलं वाटण छान असं आपण परतून घ्यायचं आहे एकसारखं असं आपण। आता हे वाटण आपलं करपू नये म्हणून आपण थोडंसं अगदी सुरुवातीला यामध्ये पाणी घालून घेऊयात, म्हणजे आपलं वाटण देखील छान असं परतून होईल। हे व्यवस्थित मिक्स करूयात आणि 2 ते 3 मिनिट छान असं मीडियम गॅसवरती हे परतून घ्यायचं आहे। इथे आपला हा मसाला छान असा परतून झालेला आहे। आता इथे आपण ही वांगी आहे ती यामध्ये घालून घेऊयात आणि या मसाल्यामध्ये ही वांगी आपण व्यवस्थित अशी कोट करून घ्यायची आहे। खूप जास्त वेळ लागणार नाही भाजी शिजायला। आता ऑलरेडी आपली वांगी शिजलेलीच आहेत। आता इकडे मी एका साईडला पाणी देखील गरम करायला ठेवलेलं आहे। आपण आता ही वांगी या मसाल्यामध्ये झाकण ठेवूयात आणि 1-2 मिनिट आपण छान अशी वाफवून घ्यायची आहेत। पुन्हा झाकण ठेवलेलं आहे, मीडियम गॅस करायचा आहे। 1-2 मिनिटांनी आपण यामध्ये गरम पाणी घालून घेऊयात। आपली वांगी छान अशी मसाल्यामध्ये कोट करून झालेली आहे, पाहू शकता इथे तुम्ही। आता या ताटामध्ये मी वांगी काढलेली होती, त्याला अगदी थोडंसं तेल लागून राहिलेलं आहे, तर त्यामध्ये मी अगदी सुरुवातीला थोडंसं पाणी घालून घेते। ते तेल देखील आपण वाया न घालवता या भाजीमध्येच जाऊ द्यायचं आहे, म्हणजे डिशचा तेलकटपणा पण निघून जाईल। गरम पाणी बनवलेलं आहे। आता गॅस थोडासा मोठा करूयात आपण, खूप जास्त पातळ करायचं नाही, वांगी आपली ऑलरेडी शिजलेली आहेत। आता या पाण्यामध्ये आपण 3 ते 4 मिनिट आपण ही वांगी शिजवून घेऊयात। आपली 3-4 मिनिट झालेली आहेत। आता आपण त्यावरती कोथिंबीर देखील भरपूर अशी टाकून घ्यायची आहे। व्यवस्थित मिक्स करायचं आहे।
खूप छान अशी आपली भाजी बनून तयार झालेली आहे. वांग्याच्या आतपर्यंत मसाला देखील गेलेला आहे. पाहू शकता इथे वांगं न भरता आपण छान असं न भरताच मसाला वांगं बनवलेला आहे. गॅस बंद करूया. इथे आपले छान असे चमचमीत मसाला वांगं बनून तयार झालेला आहे. रेसिपी नेहमीप्रमाणे साधी सोपी आहे. आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनही प्रेस करा. धन्यवाद.